नमस्कार. मी आज तुम्हाला ना नारळाच्या करंज्या करून दाखवते. कारण आज गुरुवार आहे ना, तर बाबांना नैवेद्य असतं ना आमचा. तर काय करायचं तर हे करते आज. रोज वेगवेगळं करावं लागतं आम्हाला गुरुवारच्या आरतीसाठी. तर बघा, मी एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलंय. हे पीठ मळताना दाखवते. एक मोठी वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धा वाटी रवा घेतलाय बारीक. बारीक रवा घेतला. आता गॅस पेटवते. त्यात मोहन घालायला तेल गरम करते आणि चवीनुसार मीठ घेतलंय, ते दाखवते तुम्हाला. हे बघा, थोडं मीठ टाकायचं. गोडाचा पदार्थ आहे ना, म्हणून पीठ मळताना मीठ टाकते. आता तेल गरम झालं, गरम चांगला कडकडीत झाला पाहिजे. तर खुसखुशीत होतात करंज्या. मी गव्हाच्या करते, गव्हाच्या पिठाच्या. आपण नारळी पौर्णिमेला करतो ना, त्याच करते आज नैवेद्यासाठी. नैवेद्य दाखवायचं आहे ना साईबाबांना, म्हणून दर गुरुवारी वेगवेगळं. नाहीतर मग विकत पण आणतो, घरी पण करतो. आता मोहन घालते. बघा, कडक कडक तेल टाकायचा. आता मोहन घातलं. बघा, असं मूठ येते का बघायचं. हे बघा, हे बघा, मूठ येते. आता मी पीठ भिजवते. पीठ मळून झालंय चांगलं. आता ना मळून ठेवते सारण करेपर्यंत, म्हणजे फुगेल पीठ आणि मस्त होईल. आता मी हे पीठ ठेवून देते. सारण करायला घेते. सारण पण दाखवते तुम्हाला साहित्य. हे बघा, पीठ मळून ठेवते. एक वाटी ठेवते त्याच्यावर. आता हे दाखवते, सारण दाखवते तुम्हाला. सारण दाखवते तुम्हाला कसं करतात ते. हे बघा, पहिलं तूप टाकते. एक मोठा चमचा तूप घेतलाय. हे बघा, पहिलं ओलं खोबरं टाकते. गॅस बारीक करते. ओलं खोबऱ्यातलं ना पाणी जाईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं. मी एक नारळ घेतलाय, प्रसादीपुरतीच करते. आम्ही नारळी पौर्णिमेला 3-4 नारळाच्या करायला लागतात आम्हाला. हे आता मी प्रसादीसाठी करते, माझ्या बाबांसाठी साई. आता मी सारण एका भांड्यात काढून घेतलंय थंड करण्यासाठी. कढई गरम आहे ना. सारण थंड झालंय. आता मी करंजी करून दाखवते. पीठ पण फुगलंय चांगलं.
असं घट्ट दाबायचं म्हणजे ते सुटणार नाही. हे बघा, आता आपल्या करंज्या तयार झाल्या नारळाच्या. बघा छान झाल्या का, खुसखुशीत होतात. असं करून बघा, नारळी पौर्णिमेला करा, नैवेद्याला करा, छान वाटतात. आणि मुलं पण खातील, मोठी माणसं खातील. आणि गुळातली आहे ना, गुळ टाकलेली, म्हणून काय नाही भाजी खायचा करून. या करंज्या तुम्हाला आवडल्या असतील ना, ही रेसिपी काकीची, तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.